अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्याला काही जरी सेवा करायला नाही जमली, फक्त सोदा देवीचं स्तोत्र आहे किंवा सोदा मंत्र आहे, तो जरी आपण जप केला त्याचं पण फळ आपल्याला या पितृपक्षामध्ये संपूर्ण आहे. 15 दिवसामध्ये सोदा देवी स्तोत्र म्हणजे काय आहे ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सोदा मंत्राचा जप केल्याने काय होतं आणि सोदा देवी स्तोत्र हे कमेंटमध्ये मी विनामूल्य डाउनलोड आपण करू शकता. त्या स्तोत्राचं खूप महत्व आहे, ब्रह्मपुराणामध्ये पण आहे, सगळ्या गोष्टीमध्ये आहे. हे स्तोत्र त्याचं महत्व काय आहे आपण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. पितृदोष, सगळ्यांना पितृदोष असतो. कोणाचे अपघाती पित्र वारले असेल, कोणाची प्रॉपर्टी असेल, काही सगळ्या गोष्टी असतात. पितृदोष प्रत्येकाच्या कुंडलीत प्रत्येकाला असतो. मग ह्या 15 दिवसामध्ये आपण पितरांची काय सेवा करायची. खूप जणांना पितृस्तुती वाचता येत नाही. वाचता येत असेल तर तुम्ही रोज पितृस्तुती घेऊ शकता, तिळ तर्पण करू शकता. तिळाचं तर्पण ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे की तिळाचं तर्पण कोणी करावं, कसं करावं. पितृस्तुती, पितृअष्टक, पितृनमन हे सगळी पितरांची सेवा आहे. पण खूप जण असे आहे की दादा आम्हाला वाचता येत नाही, काही नाही, तरी पण आम्हाला पितरांची सेवा करायची, आम्ही कशी करू. तर स्वदा देवी स्तोत्र आहे. हे स्वदा देवी स्तोत्र हे आपण रोज जर पठण केलं, ते पण संस्कृत मध्ये आहे, पण स्वदा देवी स्तोत्र जर तुम्हाला पठण करता आलं, रोज चुकलं तर चुकू द्या, रोज पठण करता आलं तर त्याचं फळ खूप आहे. तर स्वदा देवी स्तोत्राचं महत्व काय आहे ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगतो. सगळ्यात पहिले स्वदा देवी स्तोत्र आहे, त्याचा मराठीचा अर्थ मी आपल्याला सांगतो. ब्रह्मदेव म्हणाले, स्वदा या शब्दाच्या उच्चाराने मनुष्य तीर्थामधील स्नान केल्याप्रमाणे पवित्र होतो व सर्व पापातून मुक्त होऊन यज्ञाचा फलाचा अधिकारी होतो. हे स्वदा देवी जे स्तोत्र आहे, हे जे स्तोत्र आहे हे जर आपण वाचलं पूर्ण तर आपल्याला यज्ञ केल्याचं फळ भेटतं. आपण फक्त स्वदा 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 दिवसभरातून आपण 3 वेळा जरी फक्त स्वदा 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 जर म्हटलं तर आपल्याला यज्ञ, तप, काळ, तर्पण याचं फळ भेटतं. आपल्या घरी श्राद्ध असेल त्या दिवशी जर आपण मनोभावे, घरातील सगळ्यांनी जर मनोभावे जर श्राद्धाच्या दिवशी हे स्वदा देवीचं स्तोत्र जर वाचलं, कसं येऊ दे तुम्हाला वाचा, हे स्वदा देवीचं जर स्तोत्र तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला निसंशय म्हणजे 100 श्राद्ध केल्याचं फळ भेटतं. विचार करा, म्हणजे एवढं पॉवरफुल स्वदा देवीचं स्तोत्र आहे, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे विनामूल्य आपण डाउनलोड करू शकता. कमेंटमध्ये मी लिंक देईल, ती PDF तुम्ही डाउनलोड करा. ही जी माहिती आहे ती खूप महत्वाची स्वदा देवी स्तोत्र आहे. आता हे स्वदा हे नाव कशामुळे भेटलं, खूप जणांचा प्रश्न असेल. हे नाव आहे भगवान विष्णू असेल, भगवान श्रीकृष्ण असेल, त्यांची राधा आहे, गोपिका होती, राधांची सखी होती, गोपिका होती. हे स्वदा देवी जी स्वदा आहे ती गोपिका होती आणि ती भगवान श्रीकृष्णाच्या वक्षस्थळावर बसलेली आहे. याची कथा पण चांगली. मग ही स्वदा देवी आहे. हे यांचं महत्व कशासाठी की श्राद्ध असेल, पक्ष असेल, त्या दिवशी आपण हे स्तोत्र वाचायला पाहिजे. परत स्वदा देवी हे पितरांसाठी प्राणप्रिय आहे, ब्राह्मणासाठी जीवनदायिनी आहे आणि स्वदा देवी ही पितरांची अधिष्ठात म्हणजे मेन देवता आहे, समजा इष्ट देवता आपण म्हणू शकतो आपण. स्वदा देवी हा पितरांसाठी, जिथे पित्र असेल, श्राद्ध असेल, तुम्ही जर स्वदा स्तोत्र जर नाही म्हटलं त्याचं फळ नाही भेटत आपल्याला. म्हणून आपण ते स्तोत्र आहे ते स्तोत्र म्हणायला पाहिजे. आणि ब्रह्मदेवाने स्वदा देवीला आशीर्वाद दिलेला आहे की तू पितरांची देवी आहे. ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला आहे, तू पितरांची देवी. तर तू पितरांची देवी असलेले पितर लोक आहेत ते आपापले लोक गेले, आणि म्हणून स्वदा देवी स्तोत्र आहे ते प्रत्येकाने वाचलं पाहिजे. स्वदा देवी स्तोत्र हे जर परमपावन कोणी जर मनापासून ऐकलं
त्याला 100 जे स्नान आहे त्याचं पुण्य लागतं आणि सौदा देवीचे आशीर्वाद प्राप्त होता, आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त होता. म्हणजे सौदा देवी स्तोत्र जर आपण पितरांसमोर वाचलं तर आपले पित्र आनंदित होतात, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, खूप जणांना जर सौदा देवी स्तोत्र नाही वाचता आलं तर फक्त स्वदा म्हणायचं. स्वदा स्वदा स्वदा, स्वदा तर्फे आम्ही. आपण पण आता रोज रात्री 9:30 वाजता आपण सेवा घेत असतो, त्याच्यामध्ये पण स्वदा देवीचा आहे तो मंत्र जास्त करायचा. 108 वेळा, कमीत कमी श्राद्धाच्या दिवशी तरी 108 वेळा कमीत कमी स्वदा देवीचा जप करायला पाहिजे. फक्त स्वदा म्हटलं ना तरी पण खूप आहे. जर कोणाला काहीच करता नाही आला पितरांसाठी, पितरांचा फोटो समोर ठेवा आणि स्वदा हा मंत्र म्हणावा. जसं आपण स्वाहाकार करताना स्वाहा म्हणतो तसं स्वदा आहे आणि हा शब्दामध्ये खूप ताकद आहे, खूप ताकद आहे. मी पण आता पित्र 15 चालू झाले, 2-3 दिवसांत म्हणायला सुरुवात केली ना, एक प्रकारची एनर्जी येते आपल्याला. साधं आहे, आपण जपमाळ घेऊन म्हणा, साधं बसून म्हणा, ज्या दिवशी आपलं पित्र असेल तेव्हा तर आपण अवश्य म्हणायला पाहिजे. स्वदा देवी स्तोत्र आहे, मी कमेंटमध्ये टाकेल, ते विनामूल्य तुम्ही डाउनलोड करून घ्या. ते रोज म्हणा तुम्ही स्तोत्र, आणि ते स्तोत्र जर म्हटलं तर त्याचे जे एनर्जी आहे, ती एनर्जी खूप आहे. हे स्वदा देवी स्तोत्र आहे, हे ब्रह्मवर्त खंडातील, प्राकृत खंडातील आहे आणि हे स्वतः ब्रह्मदेवाने रचलेलं आहे स्वदा देवी स्तोत्र. हे खूप गहन आहे, हे सगळ्यांनाच नाही माहिती, सगळ्यांना नाही माहिती. म्हणून स्वदा देवी स्तोत्र आहे, तर आपण या पितृ 15 रोज स्वदा देवी स्तोत्र म्हणावे. स्वदा 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 याचा जप करावा जास्तीत जास्त, आणि आपल्याला काय फळ प्राप्त होतं. आणि साधे सोपे उपाय म्हणजे रोज दक्षिण दिशेला पितरांसाठी तांब्या भरून ठेवायचा, रोज दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा, रोज दक्षिण दिशेला एक अगरबत्ती असेल धूप लावून ठेवा, ते पाणी प्यायचं, घरामध्ये शिंपडायचं. हे असे साधे आणि सोपे उपाय 1 रुपया खर्च न करता प्रत्येकाने करावे. हे स्तोत्र जर तुम्ही स्वतः म्हटलं तर स्वतः फळ तुम्हाला भेटेल, दुसऱ्यांना भेटणार नाही. म्हणून कष्ट केल्याशिवाय नाही भेटत. म्हणून स्वदा स्तोत्र असेल तर प्रत्येकाने आपल्या श्राद्धाच्या दिवशी प्रत्येकाने म्हणावं, पितृस्तुती म्हणावी, पितृअष्टक म्हणावं, ह्या गोष्टी म्हटल्या पाहिजे. आणि ब्राह्मणांकडून तर्पण करून घ्यायचं. तुम्ही म्हणणार दादा आम्ही हे सगळं म्हणतो, ब्राह्मणांना काय बोलतो, पण ब्राह्मणांकडून तर्पण करून घ्यायचं. आपल्या पितरांचं जेव्हा श्राद्ध असेल, आपल्या पितरांच्या फोटो समोर सप्तधान्य ठेवा, तेल असेल, तूप असेल, साखर असेल, सप्तधान्य सगळ्यांनी ठेवायचं आणि ते नंतर दान असेल ते ब्राह्मणाला द्यायचं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.